नमस्कार मंडळी. तर आज आपण कॅप्सिकमची भाजी बनवणार आहोत. कलर कॅप्सिकमची खूप छान होते. तुम्ही मिक्स व्हेज म्हणू शकता. तर त्याच्यासाठी कांदा, लसूण, टोमॅटो, शिमला मिर्च, कोथिंबीरचे देठ, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी. तिथे 2 कांदे आहेत, ते छान क्लीन करून घेतलेत. मी यांना असं चौकोनीमध्ये कट करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. आणि वरच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा काढून वेगळ्या करायच्यात. म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना, अगदी तशी भाजी बनवून तयार होते. तर त्यासाठी कटिंग आहे ती सुद्धा अशी एकदम परफेक्टली करायची, म्हणजे भाजी एकदम परफेक्ट दिसतानाही छान दिसते आणि खातानाही छान लागते. तर इथे मी सगळे जे पीस आहेत ते काढून घेतलेत. आणि मधला जो पीस असतो ते आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे, त्यामुळे जे मधले भाग आहेत ते मी वेगळे करून ठेवते. अशा प्रकारे सगळ्या कांद्यांच्या पाकळ्या आहेत त्याच्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत मी, म्हणजे भाजीमध्ये दिसताना खूप छान दिसतात. आणि त्याच प्रकारे ही शिमला मिरची आहे ती सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. मी 3 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, लाल, पिवळी आणि हिरवी, म्हणजे भाजी दिसताना छान अशी कलरफुल दिसते. तर याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आणि जसे आपण कांदे कट केले त्याच आकाराने शिमला मिरची आहे ती सुद्धा कट करायची. तर बघू शकता व्यवस्थित चौकोनी पीस येतील अशी शिमला मिरची आहे ती आपल्याला कट करून घ्यायची. ही भाजी आहे ती हॉटेलमध्ये जर खायला गेलं तर मिक्स व्हेज नावाने आपल्याला भेटते. म्हणजे इथे मी नुसती शिमला मिर्च वापरले आणि कांदा. तर त्याच्यामध्ये फ्लॉवर वगैरे बऱ्याच भाज्या असतात, बीन्स वगैरे वापरले जातात. तर तुमच्याकडे ते अवेलेबल असतील तर ह्या भाजीमध्ये तुम्ही आता वापरलात तरी चालेल, पण मी ते नुसतं शिमला मिर्चपासूनही बनवते. तर लाल आणि पिवळी, हिरवी सेम अशी मी इथे कट करून घेतलेली आहे, सेम आकारात. आणि सोबतच आपल्याला इथे बाकीची कटिंग करून घ्यायची आहे, जशी आपल्याला फोडणीला लागणार आहे किंवा ग्रेव्हीला लागणार आहे ती. तर मधले जे भाग उरले होते कांद्याचे ते असे मी रफली कट करून घेतलेत. खूप बारीक कट केले नाही तरी चालतात, कारण आपण हे ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. मी ते 2 माणसांच्या प्रमाणाने भाजी बनवते. तुम्हाला जर जास्त माणसांसाठी बनवायची असेल तर जेवढं साहित्य मी ग्रेव्हीसाठी घेतलं ते साहित्य तुम्ही माणसाप्रमाणे वाढवलात तरी चालेल. इथे मी 2 रसरशीत पिकलेले टोमॅटो घेतलेत, तेही असे रफली कट करून घ्यायचे, कारण ग्रेव्हीमध्ये आपल्याला नंतर वाटायचेच आहेत, त्यामुळे खूप बारीक कट नाही केले तरी चालतील. आणि ज्या कोथिंबीरीच्या काड्या आपण घेतल्या होत्या त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, त्यांना असं कट करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये त्यांना घालतो तेव्हा परतायला व्यवस्थित म्हणजे परतायला सोपं होऊन जातं. आणि 1 इंचसारखं आलं घेतले. आलं मात्र आपल्याला इथे ग्रेव्हीमध्ये किंवा फोडणीमध्ये वापरायचं नाही आहे, नंतर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. म्हणजे याचा फ्लेवर आहे तो असा वरून जेव्हा आपण स्लाइसमध्ये त्याला टाकतो तेव्हा त्याचा फ्लेवर खूप छान येतो, हलका. आणि त्याचे जे असे तुकडे आहेत ते सुद्धा ग्रेव्हीमध्ये छान मुरतात आणि खाताना छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. बऱ्यापैकी ही ट्रिक आहे ती कॉन्टिनेंटल खाण्यामध्ये वापरली जाते, पण अशा प्रकारच्या ग्रेव्हीच्या भाजींमध्ये सुद्धा ही अशी ट्रिक खूप छान वाटते. तर मी असे स्लाइसमध्ये असे कट करून घेतलेत जे आल्याचे तुकडे आहेत ते. आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन मी गरम करत ठेवलं आहे. 1 चमचा जिरे, 2 चमचे धने घेतलेले आहेत, सुकी मिरच्या 2 अशा कट करून घेतलेत आणि काळी मिरी 7 ते 8 घ्यायच्या आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हलक्या अशा भाजून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरती, म्हणजे त्याचा हलका सुगंध सुटेपर्यंत. तुम्हाला हवं तर डिरेक्टली तुम्ही जो मसाला असतो सब्जी मसाला वगैरे असा मार्केटमध्ये मिळतो तो वापरलात तरी चालेल, पण हा मसाला एकदा ट्राय करून बघा. ह्या भाजीमध्ये खूप छान लागतो. म्हणजे मिक्स व्हेजचा जो मसाला असतो तो हा असतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये 1 मोठी इलायची टाकलात तरी चालेल. मसाला वेलची असते ती या मसाल्यामध्ये आवर्जून टाकली जाते, पण आमच्या घरी त्याचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी टाकली नाही. तर हे सगळे मसाले आहेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेत. ते गार होऊ द्यायचे, मगच म्हणजे त्याला वाटायला घ्यायचं, म्हणजे छान अशी पावडर होते. आणि सेम पॅनमध्ये मी चमचाभर असं ऑइल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी लसूण होती आणि कांदा आपण चिरून ठेवला होता ते घालायचे आणि छान असं 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं. म्हणजे कांदा आहे तो चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही छान असा कांदा ट्रान्सपरंट झाला आहे. खूप जास्त कलर चेंज करायचा नाही आहे. आणि लगेचच जे आपण टोमॅटो चिरून ठेवले होते ते सगळे याच्यामध्ये घालायचे, हलके मिक्स करून घ्यायचे आणि ते चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो आहेत ते पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते. आणि छान असं परतून घ्यायचं पुन्हा 1 ते 2 मिनिट, म्हणजे टोमॅटो हलके सॉफ्ट झाले पाहिजेत. छान टोमॅटो सॉफ्ट झाले की मग याच्यामध्ये ज्या आपण चिरून ठेवलेल्या कोथिंबीरीच्या काड्या होत्या त्या घालायचे आणि पुन्हा एकदा जरासं परतून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीरीच्या काड्या आहेत त्या हलक्या मऊ होतात. आणि मग आपल्याला याच्यामध्ये अगदी जरासं पाणी घालायचं आहे, म्हणजे अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घालून झाकण ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हलक्या शिजू द्यायच्या आहेत.
ही ग्रेव्ही आहे ती नक्की एकदा करून बघा, एकदम सहज सोपी होते आणि चवीलाही खूप छान लागते, अगदी हॉटेल स्टाईल। तर एका साईडला ग्रेव्ही शिजते तोपर्यंत मसाले आपण भाजून ठेवले होते ते छान गार झाले होते, तर मी त्यांना पिसून घेतले। बघू शकता मस्त असा वास येत होता जेव्हा याला छान असं ग्राइंड केलं तेव्हा। हा मसाला तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलात ना तर अगदी 6 महिने चालतो, पण मी कायम ज्या त्या वेळेला करून घ्यायला बघते, म्हणजे ताजा ताजा असतो, त्याचा फ्लेवर असतो तो खूप छान येतो। तर बघू शकता इथे ग्रेव्हीतलं पाणी बऱ्यापैकी आटलं। तर आता ही सगळी जी म्हणजे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत, ज्यामध्ये आपण मसाला वाटला होता। मिक्सरचं भांडं आहे ते न धुता याच्यामध्ये सगळं जिन्नस आहेत ते घालायचे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्ये येतो। तर आता मी एका साईडला ते गार व्हायला ठेवले, गार झाल्यानंतरच वाटायचं आहे म्हणजे ते छान वाटलं जातं। आणि सेम पॅनमध्ये आपण चिरून ठेवलेले सगळे कॅप्सिकम आणि जे कांद्याचे स्लाइस होते ते घातलेत, वरून चमचाभर ऑइल घालायचं आहे आणि यांना हलकंसं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती, खूप जास्त शिजवायचं नाही आहे, पण छान असं सॉफ्ट झालं पाहिजे, कारण ग्रेव्हीमध्ये आपण याला फार काही शिजवत नाही, कारण कॅप्सिकम असू दे किंवा कांदा असू दे तो हलका कच्चा असला ना तर भाजीमध्ये छान लागतो, एकदम छान गिळगिळीत शिजवलं तर ते खाताना मजा येत नाही, म्हणून आपल्याला हलका परतून घ्यायचं आहे। हलका परतून झाल्यानंतर आपल्याला जो आपण मसाला तयार करून ठेवला होता ना त्यातला निम्मा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं, म्हणजे मसाला आणि मीठ प्रत्येक स्लाइसला व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान एकसारखी चव येते। तसं बघायला गेलं तर असं हे मिक्स केलेलं आहे ना, म्हणजे शिमला मिर्च राहू दे पण त्यातला कांदा आहे तो असाच खायला खूप छान लागतो मला तरी पर्सनली, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल। छान असं मिक्स करून घेतलं, सगळ्या भाज्या अशा हलक्या हलक्या सॉफ्ट झाल्या की आपल्याला गॅस बंद करून हे सगळे जिन्नस आहेत ते कोणत्याही एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत, कारण नंतर आपण ते ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। तर बघू शकता छान असे सॉफ्ट झालेत, मी गॅस बंद केला आहे आणि एका बाउलमध्ये यांना काढून ठेवते आणि जो उरलेला मसाला आहे तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। या मसाल्याची टेस्ट ह्या ग्रेव्हीमध्ये खरंच खूप छान येते, नक्की एकदा ट्राय करा। जे ग्रेव्हीसाठी आपण सगळ्या गोष्टी भाजून ठेवल्या होत्या त्या मस्त अशा गार झाल्यात, तर आता यांना आपल्याला वाटून घ्यायचं आहे, गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित वाटून घ्यायचं, खूप जास्तही पाणी नाही घालायचं, कारण जेव्हा आपण यांना भाजतो ना तेव्हा त्याच्यातील ऑइल छान रिलीज झालं पाहिजे, त्यामुळे खूप जास्त पातळ न करता अशी हलकीशी पेस्ट करून घ्यायची। बघू शकता एवढी घट्ट पेस्ट करायची, अगदी लागलं तर पाणी घालायचं आहे। आणि आता जे पॅन होतं त्याच पॅनमध्ये मी फोडणी द्यायला घेणार आहे, तुम्हाला जर हे पॅन घासून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण याचा फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये छान येतो, त्यामुळे मी तसंच पॅन हे वापरलेलं आहे। याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालायचं, तेल छान गरम झालं गॅस बारीक करायचा आणि मग ह्याच्यामध्ये तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी आणि छोटंसं चक्रफूल घालायचं आहे, हलकंसं परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये हळद आणि लाल काश्मीरी पावडर घालायची। आपण याच्यामध्ये जी मिरची आहे ती सुकी मिरची वापरली होती त्यामुळे मी ते 1.5 चमचाच लाल मिरची पावडर घातली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मसाले हलके परतून घ्यायचे, फक्त लक्षात ठेवायचे हे मसाले परतताना गॅस आहे तो अगदी बारीक असला पाहिजे, नाही तर मसाले जळण्याची शक्यता असते। आणि मसाले छान परतले की मग आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्ही घालायची, मसाले तेलामध्ये परतून घेतले की भाजीला छान असा कलर येतो, म्हणून ही स्टेप करायची आणि छान फ्लेवरही येतो। आता हे सगळ्या गोष्टी आहेत ते छान एकजीव मिक्स करून घ्यायच्या आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, आपण ग्रेव्ही पुरतंच मीठ घालायचं आहे, कारण शिमला मिरचचे जे तुकडे होते त्याच्यामध्ये आपण मीठ वेगळं घातलं होतं आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज घ्यायचा आणि मगच इथे मीठ घालायचं आहे। छान अशी ग्रेव्ही मस्त शिजली गेली की म्हणजे बघू शकता तुम्ही छान अशी क्रमली होते, म्हणजे ती छान शिजली जाते की मग आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। ज्या बाउलमध्ये मी ग्रेव्ही काढली होती त्याच बाउलमध्ये मी गरम पाणी घातलं आणि ते आता सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ती वेस्ट जात नाही। आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं, तुम्हाला भाजी केवढी किती थिन हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ते घालू शकता, फक्त आवर्जून गरम पाणीच घाला, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कोणतीही ग्रेव्हीची भाजी असू दे याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं, नाहीतर कुकिंग प्रोसेस पटकन थांबते आणि ग्रेव्हीची चव आहे ती डिस्टर्ब होते। तर इथे आता छान मी मिक्स करून घेतलं आहे, आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवून याला छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी आहे ते छान ग्रेव्हीबरोबर उकळलं जातं आणि एकजीव मिळून येते ग्रेव्ही, म्हणून ही स्टेप करायची। आता छान अशी जशी होती त्याच्यापेक्षा हलकी घट्ट झालेली आहे ग्रेव्ही। आता याच्यामध्ये आपण जो उरवून ठेवलेला मसाला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे, तुम्ही जर हा मसाला केला नसेल तर या जागी कोणताही किचन किंग मसाला, सब्जी मसाला, गरम मसाला कोणताही घालू शकता, मात्र चिमूटभर कस्तुरी मेथी नक्की घाला, याने या ग्रेव्हीला छान चव येते।
तर हलकीशी मी कस्तुरी मेथी याच्यामध्ये घातले. तुम्हाला हवं तर इथे तुम्ही फ्रेश दही किंवा फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता, पण विदाऊट दहीची मी आज रेसिपी बनवते. तुम्हाला हवं तर तुम्ही घातलात तरी चालेल, अजून रिच होते भाजी. ग्रेव्ही छान शिजली गेली की आपण ज्या भाजून ठेवलेल्या फोडी होत्या, म्हणजे ज्या पीस होते शिमला मिरचीचे, ते याच्यामध्ये घालायचे. हलके असे मिक्स करून घ्यायचे. प्रत्येक पीसला ग्रेव्हीचं व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे, असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि मग आपण जी चिरून ठेवलेली अद्रक होती, म्हणजे आल्याचे जे स्लाईसमध्ये कट करून ठेवलेले तुकडे होते, ते वरती असे पेरायचे आहेत. ही ट्रिक नक्की एकदा करून बघा, याने खूप छान चव येते. आणि बाईटमध्ये जर आल्याचा तुकडा आला तर तुम्हाला समजणारही नाही की आपण आलं खातोय, एवढं छान त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जातं. आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून अगदी मिनिटभर शिजवायचं आहे. म्हणजे ग्रेव्ही आहे ती प्रत्येक फोडीमध्ये छान मुरते. खूप जास्तही शिजवायचं नाही, नाहीतर शिमला मिरचीचे तुकडे आहेत ते एकदम सॉफ्ट होतात आणि मग ते भाजीमध्ये छान लागत नाहीत. अगदी मिनिटभरच परतून घ्यायचे. आणि भाजी आपली इथं मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता तिला किती छान कलर आलेला आहे. ग्रेव्हीला टेक्स्चर बघू शकता किती मस्त आलं आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी. कुणाला पटकन पटणारही नाही की ही आपण घरी तयार केले. जर कोणी व्हेज घरामध्ये असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा. सारखं सारखं पनीर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारच्या भाज्या नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे लिंक आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि कोणतीही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.